तर नमस्कार मंडळी, राम राम मित्रांनो. तर विषय असा होता ना मित्रांनो, की आम्ही निघालो होतो बीडला. अमोल पाखरे, रामदास बडे आणि मी स्वतः. तर मित्रांनो जाताना पेरू घेतला, पेरू खात होतो आणि आमचा विषय असा होता बीडला जायचा. तर आम्ही आलो होतो पिक्चरला, संतोषी माता टॉकीजला सिंगम पिक्चर लागला पिक्चर पाहण्यासाठी. पण वेळ होता, मित्र म्हणला कंकालेश्वरला जाऊ आणि आता आम्ही कंकालेश्वरमध्ये आलो होतो मित्रांनो. तर आमचा मित्र रामदास बडे जसं बीडचा रहिवाशी तसं त्यांनी कधी कंकालेश्वर मंदिर पाहिलं नाही. आणि आता गाणं ऐका थोडं. दोस्तीचा बळकट तिथं कशाच संकट, दोस्तीचा बळकट तिथं कशाच संकट. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत कंकालेश्वर मंदिर. आणि अजून व्हिडिओ सुरू नाही झाला तर हे व्हिडिओमध्ये यायला तयार. तर मित्रांनो हे कंकालेश्वर मंदिर बीडचं प्राचीन काळातलं मंदिर आहे. घंटा पहा. तर मित्रांनो हे असं कंकालेश्वर मंदिर एकदम हेमाडपंथी जुन्या काळातलं मंदिर आहे. बऱ्याच लोकांनी पाहिलं आहे. तर प्रसिद्ध ठिकाण आहे बीडमधलं. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आणि भरपूर गर्दी होती. दिवाळीचे दिवस असल्यामुळं भरपूर लोक आलेले आहेत. आणि आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. इथं मस्त महादेवाची पिंड आहे. दर्शन वगैरे घेतलं. काहीतरी मनामध्ये मागितलं, सांगत नसतेत. तर मित्रांनो असं हे मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि महादेवाची पिंड पहा, मंदिर पहा, किती रेखीव काम आहे, एकदम कोरीव काम आहे. आणि बीडचं हे प्रसिद्ध ठिकाण आहे, दैवत आहे बीडचं. आणि याकडे कोणाचंही असं लक्ष नाही म्हणावं असं. एकदम जबरदस्त हे पाहण्याजोगं मंदिर आहे. बीडमध्ये कधी आलात तर नक्कीच हे मंदिर पहा. आणि येथील जे कोरीव काम आहे ते पाहण्याजोगं आहे. पूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये आहे. बरीचशी माहिती तुम्हाला नेटवर उपलब्ध आहे. आणि साईडलाच राम लक्ष्मण सीता याचं पण मंदिर आहे छोटंसं. मस्त मूर्ती आहे, सुबक अशी मूर्ती आहे. दत्त मंदिर आहे तिथंच. आणि आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे कसा आहे काय आहे पाहूया. साईडला बजरंगबलीची पण एक मूर्ती आहे, मंदिर आहे, पण त्याला कुलूप लावलेलं होतं. कुलूप उघडंच होतं पण म्हटलं नगं लावलंय, काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि एकदा मंदिर पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त असं. मित्रांनो बीड शहरामधला असा एकही व्यक्ती नाही त्यांनी कंकालेश्वर मंदिर पाहिलं नाही. पहा किती रेखीव कोरीव काम आहे. आणि नंदी पहा मित्रांनो. आता थोडा आराम करूया म्हणलं, थोडं 2 मिनटं बसूया, फोटो वगैरे घेऊया. आणि थोडा मंदिराच्या ठिकाणी आलं तर थोडा आराम करायला पाहिजे. आणि आमचे मित्र म्हणले आम्हाला व्हिडिओमध्ये घे. अरे व्हिडिओच तुमच्यासाठी बनवला आहे. मित्रांनो बीड शहरामधल्या वैभवामध्ये भर घालणारे हे मंदिर आहे. मी पण थोडं व्हिडिओमध्ये दिसतोय मित्रांनो, पहा. आणि आमचे मित्र मस्त दाढी वगैरे कोरली. आमचा पाखरे अमोल. तर मित्रांनो मंदिराचा परिसर पहा. संपूर्ण साईडनी पाणी आहे. याची फोटोची तयारी आत्ताच मधीच काहीतरी असतंय. रेखीव काम पहा मित्रांनो, एकदम कोरीव. संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये आहे आणि पाहण्याजोगं आहे. तर मित्रांनो साईडला संपूर्ण पाण्याने वेढलेलं हे मंदिर आहे. एकदम मध्य ठिकाणी हे मंदिर आहे आणि साईडनी पाणी आहे. हे पाणी कधीच आटत नाही अशी एक म्हणजे ऐकण्यात आहे की पाणी हे साईडचं कधीच आटत नाही. आजपर्यंत बऱ्याच वेळा पाणी हे उपसण्याचा प्रयत्न केला पण पाणी काय उपसलं नाही. प्राचीन मंदिर आहे आणि बऱ्याचशा याच्या अंकिका आहेत. तर तुम्ही याची माहिती पहा आणि मंदिर परिसर पहा. भारी आहे मंदिर. इथं आलं की मन प्रसन्न वाटतं, भारी वाटतं. आणि ह्याचं फोटो सेशनसाठी तयारी, माझा फोटो घे. परेशान केलं. आधी व्हिडिओ घेतो मग नंतर तुझा फोटो घेतो. थांब म्हणलं रदम काढ. पवित्र गंगाजल सारखं पाणी दिसतंय, पिवळं पाणी दिसतंय. असं पिवळं दिसतंय पण हातात घेतलं ना पिवळं पाणी कधीच आटत नाही. कधीच आजपर्यंत किती मोठा दुष्काळ आला तर हे पाणी आजपर्यंत आटलं नाही. म्हणजे चारही बाजूने पाणी. आणि पाणी उपसायचा प्रयत्न केला बऱ्याच म्हणजे मोठीने, कधीच उपसायचं नाही. इथून खजाना विहीरला जायला
रस्ता आहे असं म्हणतात, बरोबर आहे नाही? म्हणतात असं, खरं खोटं काय माहिती अजून नाही माहिती, पण इथून आहे असं समज. आणि सगळं दगडामध्ये बांधकाम होतं, सगळं टोटल दगडी बांधकाम. आणि हे बीड मधलं असून ही जर गोष्ट सांगावं लागत असेल तर ह्यासारखं दुर्भाग्य नाही. कारण महाराष्ट्रामधले लोक इथं बघायसाठी येतात लांबून, आणि प्रॉपर बीड मधला आहे. फर्स्ट टाइम कंकालेश्वरला आलेला माणूस आहे, फर्स्ट टाइम. जसा जन्म झाला तसं पहिली वेळेस इथे आला कंकालेश्वरला. तेव्हा म्हणला कंकालेश्वरला चला, कुठंच नाही कंकालेश्वरला चला, मन करत ठोके जरा. मित्रांनो, एकदा मंदिराचा बाहेरून लुक पहा. जे नवीन पाहणार आहेत त्यांच्यासाठी मंदिर पाहण्याजोगं आहे, आणि ज्यांनी नाही पाहितलं ते इथं नक्कीच या. तर मित्रांनो पहा, इथं गवत उगलंय. प्रशासनाचं याकडे एवढं लक्ष नाही, गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जे असे पुरातन काळातले जे मंदिर आहेत त्या मंदिराकडे प्रशासनाने खरंच लक्ष देण्याची गरज आहे. हे येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की काय आहे काय नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पहा, आणि इथं भरपूर ठिकाणी असं गवत उगलंय, पडझड झाली, स्वच्छताचा अभाव आहे. म्हणजे याकडे जे ट्रस्ट आहे ते कसं लक्ष देत आहे काय माहिती. तर मित्रांनो, एकदा परिसर पहा. संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला गवत वगैरे दिसतंय वाढलेलं. सगळीकडून परिसरामध्ये जे पाणी आहे ते पण एकदम अस्वच्छ आहे. आणि थोडी आता आम्ही एंट्री करत आहेत, रिटर्न येत आहेत. मंदिर आपण पाहितलंय. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कंकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आणि हे जे पाण्याचं ठिकाण आहे, संपूर्ण मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पाण्यामध्ये हे मंदिर आहे महादेवाचं. तर आतमध्ये मस्त महादेवाची मूर्ती आहे. सगळं मंदिर असं कोरीव कामामध्ये केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर येत असताल तर इथून एंट्री करताना पाण्यातून जावं लागतं आपल्याला. आणि सगळं दगडीमध्ये बांधकाम आहे, पण इथून येताना काळजी घ्यायची, तर पाय घसरते. चला धन्यवाद. मस्तपैकी दर्शन झालं मित्रांनो. आता मस्त फोटो काढतो आणि लुक पहा. आणि जे मंदिर आहे ते मंदिराचा परिसर पहा, किती प्रसन्न वातावरण वाटतंय मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच या, नक्की म्हणजे नक्की या. नवीन असाल तर याच. आणि मंदिर पहा, एकदम जबरदस्त हे मंदिर आहे. तुझी काठी दाखवतोय. ज्यासाठी आपण आलो होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, संतोषी माता या टॉकीजपाशी. आणि मस्त तिकीट घरापाशी पहा किती गर्दी झाली. तिकीट आपण आता काढलेले आहेत आणि आतमध्ये एंट्री करणार आहेत. मस्त डॉनसारखी एंट्री केली दोघा जणांनी. 2 डॉन आतमध्ये गेलेले, 3रा डॉन मी पण पहा. आणि आता एंट्री केली आणि स्क्रीन नंबर 3 म्हणजे 3 नंबरची स्क्रीन आहे. त्या ठिकाणी आम्हाला पिक्चर पाहायला भेटणार आहे. आणि तोपर्यंत आराम करावा म्हणलं, थोडा वेळ होता. थोडं नाटकं करून आपलं थोडं डोळा लागला होता. मित्रांनी थोडे शूट केला. आणि आता मी आतमध्ये आलेलो पहा, एकदम घरी पिक्चर पाहिल्यासारखं हे 3 नंबरची जे स्क्रीन आहे. क्या आप हमारे व्यूवर्स को बताना चाहेंगे कि अगं बाबू, इथं तर एक बाबा पण आले तो पिक्चर पाहायला. पहा कसं आवड असलेल्या मित्रांनो सवड भेटते. बाबा मस्त पिक्चर बघायला. पिक्चर कसा वाटला कमेंट करा.